नमस्कार मित्रांनो, आर-टी-ई मध्ये तुम्ही जर अर्ज केला असेल तर आर-टी-ई लॉटरी या दिवशी लागणार आहे. आर-टी-ई लॉटरी लागल्यानंतर तुमच्या मुलांचा नंबर लागलाय का? कोणत्या ठिकाणी चेक करावा या संदर्भातील पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर-टी-ई 25% राखीव जागांची सोडत 7 जून रोजी लागणार होती. परंतु राज्य सरकारने बुधवारी उच्च न्यायालयाला सांगितले आहे की निकाल 13 जून रोजी जाहीर केला जाणार आहे. मित्रांनो, हा जो रिझल्ट आहे 13 जून रोजी लागणार आहे. परंतु तुमच्या मुलांचा यामध्ये नंबर लागलेला आहे का? कोणत्या शाळेमध्ये तुमच्या मुलांचा नंबर लागलेला आहे? याची जर यादी तुम्हाला पाहायची असेल तर या ठिकाणी एक ऑप्शन देण्यात आलेला आहे. तो म्हणजे सिलेक्टेड मूळ निवड यादी नावाचा एक ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला असेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ॲडमिक इयरमध्ये चालू वर्ष जो आहे 2024-25 तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो राज्य असेल तो राज्य इथं सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर गो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आता सध्या यादी या ठिकाणी आलेली नाही आहे किंवा यादी जी आहे प्रकाशित करण्यात आलेली नाही आहे. इथं तुमचा जिल्हा तुम्ही जेव्हा सिलेक्ट कराल तेव्हा जिल्हा येणार नाही. जेव्हा यादी सार्वजनिकरित्या प्रकाशित होईल तेव्हा या ठिकाणी तुमचा जिल्हा दिसेल. त्या जिल्ह्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या पूर्ण जिल्ह्याची यादी या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये पी-डी-एफ स्वरूपामध्ये डाउनलोड होणार आहे. जर तुम्हाला यादी पाहिजे नसेल, तुम्ही जो अर्ज केलेला आहे त्यावरती जो ॲप्लिकेशन नंबर आहे त्यानुसार जर तुम्हाला अर्जाची स्थिती पाहायची असेल तर या ठिकाणी ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स म्हणजेच अर्जाची स्थिती यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर जो रजिस्ट्रेशन नंबर आहे, जो ॲप्लिकेशन नंबर आहे, तो ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि टाकल्यानंतर गो या बटनावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर त्या मुलांचं नाव दर्शवलं जाईल. त्यानंतर खाली जर कोणती शाळा सिलेक्ट झाली असेल तर त्या शाळेचं नाव दर्शवलं जाईल. आता या ठिकाणी यादी अजून लागलेली नाही आहे. त्यासाठी धिस ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड इन एनी स्कूल म्हणजे कोणत्याही शाळेमध्ये या मुलांचं आता नंबर लागलेलं नाही आहे असं दाखवलं जात आहे. जेव्हा लॉटरी लागेल तेव्हा या ठिकाणी या मुलांचं जर सिलेक्ट झालं असेल तर पूर्ण डिटेल्स दाखवेल.